आमचे वडील शेती काम करतात, भूमिहीन आमचं कुटुंब आहे. तर एक दिवस ते शेतामधून आले आमच्याकडे आणि त्यांच्या पायामध्ये काटा वगैरे रुतलेला होता. मी आल्यानंतर त्यांचे पाय वगैरे चिखलानं भरलेले होते. तर म्हटलं, हे काय झालं बाबा? तर त्यांनी ते चिखलामध्ये काटा लपून ठेवला असं ते लोटून आणि सांगितलं की काही झालं नाही. तेव्हा मी ओळी लिहिल्या होत्या. भोकं पडलेल्या चपलेतून काटा टोचतो बापाला आणि कळ उठते मस्तकात. भोकं पडलेल्या चपलेतून काटा टोचतो बापाला आणि कळ उठते मस्तकात. तेव्हा संघर्ष या शब्दाचा अर्थ मी शोधत नसतो पुस्तकात. मायच्या हाताने शिवलेली गोदडच असते खरी मखमल. मायच्या हाताने शिवलेली गोदडच असते खरी मखमल. आणि बुक्क्यापेक्षा पवित्र असतो रे बापाच्या पायाखालचा चिखल. साहेब, तुम्हाला कसं समजत नाही, एसीच्या केबिन मध्ये काचाच्या टेबलवरती प्लास्टिकचं फ्लॉवर पॉट ठेवणे एवढं सोपं नसतं काळ्या मातीला हिरवं करणं. साहेब, तुम्हाला कसं समजत नाही, एसीच्या केबिन मध्ये काचाच्या टेबलवर प्लास्टिकचं फ्लॉवर पॉट ठेवणे एवढं सोपं नसतं काळ्या मातीला हिरवं करणं. इथं जिंदगीचं मातेरं होते तेव्हा शेतातलं पीक अंकुरते. इथं जिंदगीचं मातेरं होते तेव्हा शेतातलं पीक अंकुरते. पूजेसाठी देवघर असावे आणि मोक्षासाठी देव, पण आई बापांची आयुष्यात मजबूत असावी ठेव.